बळीराजा रात्रंदिवस एक करून कष्टाने सोन्यासारखे पीक पिकवतो, मात्र आसमानी संकट एका रात्रीत होत्याचे नव्हते करते. हवामान अंदाज देणाऱ्या शासकीय यंत्रणा हा सध्या स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. मात्र केवळ राज्यातीलच नव्हे, परराज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून आसमानी तारणहार ठरलेले हवामान अभ्यासक दीपक जाधव शास्त्रोक्त पद्धतीने हवामानाचे अंदाज देतात. त्यामुळे आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांची नुकसान टळून त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. असे लाखो शेतकऱ्यांचे मित्र असलेले हवामान अभ्यासक दीपक जाधव यांच्याशी MG न्यूजचे मुख्य संपादक मनोहर पाटील यांनी साधलेला संवाद. आसमानी संकटाने नेहमी बळीराजा उद्ध्वस्त होतो, मात्र दीपक जाधव यांच्यासारखे हवामान अभ्यासक त्यांना मोलाची साथ देतात. त्यामुळे एका शेतकऱ्याचे एका रात्रीमध्ये जे होत्याचे नव्हते होऊ शकतं ते वाचू शकतं. अशा हवामान अभ्यासकांना नक्कीच शासनाने सहकार्य केले पाहिजे आणि अनेक लाखो शेतकरी यांच्याशी जोडले गेले नक्कीच बळीराजा सुखात येऊ शकतो. MG न्यूजमध्ये बघा हा विशेष वृत्तांत. धन्यवाद. नमस्कार, MG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी मनोहर पाटील, मुख्य संपादक MG न्यूज. आज आपल्यासोबत आहेत दीपक जाधव, हवामान अभ्यासक. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव, जोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुम्ही कधीपासून हवामानाचे अंदाज देताय? साधारणपणे 2020च्या शेवटी डिसेंबरपासून मी हवामानाचे अंदाज सुरू केले. तर 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून शेतकऱ्यांना निस्वार्थ हवामान अंदाज देण्याचं चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. शेतकऱ्यांसाठी हवामान हा घटक खूप महत्त्वाचा असतो. शेतकऱ्यांसाठी मोफत सेवा द्यावी असे तुम्हाला का वाटतं? कारण हे बघा, मी स्वतःच 30 वर्षापासून शेती करतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या दुःख आहे ते सगळं मी जाणून आहे. त्याच्यामुळं हवामानाचे अंदाज देण्याची कल्पना सुचली. कारण मी स्वतःच कृषी पदवीधर असल्यामुळे त्याच्यातलं नॉलेज होतं मला आणि त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना निस्वार्थ अंदाज देण्याची कल्पना मला सुचली. सरकारी हवामान अंदाज नेहमीच चुकतात आणि तो नेहमी चर्चेचा विषय होत आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, सरकारी तसं जर बघितलं की 1875 मध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याची स्थापना झाली. इंग्रजांनी केली होती ती. तर त्यांनी त्यावेळेस अंदाज दिला होता 1876 मध्ये खूप पाऊस येणार, पण त्यावेळी दुष्काळ पडला होता. तसे तोपासून तर आतापर्यंत हवामान खात्यावर टीकेची जोड उठली जाते. नंतरच्या काळात 1930 मध्ये 30 ते 70 पर्यंत वसंतराव गोवारीकरांच्या अध्यक्षतेखाली IMDची पुनर्रचना झाली. तरी ते अंदाज चुकले. विजय भटकर यांच्या अध्यक्षतेखाली देखील IMDचे मॉडेल विकसित केले, ते देखील हवामानाचे अंदाज चुकले. चुकतात म्हणजे जे हवामान खात्याकडे जे सॅटेलाइट पाहिजे किंवा ज्या डॉप्लर्स रडार यंत्रणा पाहिजे त्या भारताकडे नसल्यामुळे आपले अंदाज हे चुकतात. आणि आमच्यासारखे जे हवामान अंदाजक लोक आहे ते आम्ही बाहेरच्या देशाचे मॉडेल वापरतो आणि त्याच्यामुळे ॲक्युरेसी बरेच पॅरामीटर्स आहे माझे हवामान अंदाज देण्याचे. तर ते घेऊन आम्ही हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. बाहेरच्या देशाचे म्हणजे आता नेहमी लोकांमध्ये क्युरियोसिटी असते. हो. नेमकं आपण कुठल्या देशांचे वापरतो, त्याचा आपण कसा अभ्यास करतो? आता जर तसं बघितलं की ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया म्हणजे BOM म्हणतो मी त्याला, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया, तर एक चांगला फॉरकास्टिंग देणारी ती संस्था आहे. त्याच्यानंतर युरोपचं एक मॉडेल आहे ECMWF म्हणजे युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट. ते एक युरोपचं एक मॉडेल चांगलं आहे. त्यानंतर एक अमेरिकेचं मॉडेल आहे ते म्हणजे GFS ग्लोबल मल्टीस्केल मॉडेल. ते पण एक चांगला अंदाज देतं आणि त्यांचे विज्ञानाच्या बाबतीत ते आपल्यापेक्षा ॲडव्हान्स त्यांची टेक्नॉलॉजी असल्यामुळे तर त्यांची रेंज आणि त्यांचे जे सॅटेलाइट हे अधिक प्रमाणात असल्यामुळे तर त्यांची ॲक्युरेसी ही मोठ्या प्रमाणात असते. हिमालय पर्वत हा हवामानाच्या घटकावर कसं कारणीभूत आहे? हे बघा, आता हिमालय पर्वत हा साधारणपणे जगाचा डेफिनेशन म्हणतात त्याला, वातावरणाचा एक डेफिनेशन असतो. हिमालय पर्वताच्या पासून उत्तरेला जी हवा जी वाहते ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि आपल्या भारतामध्ये जी दक्षिण भारतातून जी हवा ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. त्याच्यामुळे हिमालय पर्वत हा जगाचा डेफिनेशन समजला जातो. कारण हिमालयाची उंची ही 8888 मीटर आहे आणि भूमध्य समुद्राकडून जे येणारे वारे असतात, जे ट्रेडविंड भूमध्य समुद्राकडून वाहते, ती नेहमी हिमालयावर येत असते आणि हिमालयावर आल्या त्या ठिकाणी स्नोफॉल होतो आणि त्या ठिकाणी पाऊस पडतो. त्यामुळे हिमालयाचं डेफिनेशन असं आहे की 7 जून आपल्याकडे जे
हिंदी महासागरातील जो विषुववृत्तीय भाग आहे तर त्या विषुववृत्तीय भागापासून साधारणपणे ट्रेड विंड वाहत असते, म्हणजे व्यापारी वारे वाहत असतात. आणि काय होतं 7 जूनला हे व्यापारी वारे मान्सून देखील शिफ्ट होतो, जसे ऋतू शिफ्ट होतात तसे मान्सून शिफ्ट होतो. आणि त्यांच्या हा मान्सून 7 जूनला ते व्यापारी वारे हिमालयाकडचे दाब कमी होतात आणि ते भारतामध्ये त्यावेळेस ते मान्सून घेऊन येतात हिमालयाच्या डेफिनेशनमुळे. आणि त्यानंतर जून ते सप्टेंबर पर्यंत ते हिमालयाच्या आसपास गंगेटिक रिजन पाशी असतात. आणि त्याच्यानंतर मग काय होतं की हिमालयाकडील दाब कमी झाल्यानंतर ते वारे सरळ दक्षिण भारताकडे सरकतात आणि पावसाळा आपल्याकडे संपतो. म्हणून हिमालयाला जगाचा, वातावरणाचा आणि पावसाचं डेफिनेशन म्हटलं जातं. आपण दिलेल्या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? बघा, आता माझे हवामानाचे जे काही पॅरामीटर्स आहे हे विविध पॅरामीटर्स मधून मी एक अंदाज तयार करतो. आणि तो अंदाज जवळपास असं म्हणा की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये, आता राज्याच्याही बाहेरच्या शेतकऱ्यांचे मला कॉल येतात. तर बघा, हवामानाचा अंदाज ॲक्युरेसी असल्यामुळे तर शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्याचा जर तसा विचार करायचा झाला किंवा इतरही जिल्ह्यांचा विचार करायचा झाला तर द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात इथे कांद्याचा बेल्ट मोठा आहे, भाजीपाल्याचा देखील त्या ठिकाणी बेल्ट हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तर छाटणीच्या तारखा, त्याच्यानंतर कांद्याच्या काढणीच्या तारखा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मी ह्या ज्या विदेशी मॉडेलचा एक अंदाज त्याचा फॉरकास्टिंग असा देतो की 15 ते 21 दिवसापर्यंत अंदाज दिल्यानंतर शेतकऱ्यांना कामाचं नियोजन करता येतं की. आणि बागा छाटणी करता देखील जे लॉंग एक्सटेंड फॉरकास्ट असतात 30 ते 40 दिवसापर्यंत तो देखील अंदाज देतो. तो जरी 50% असला पण एक शेतकऱ्यांना शेतीचं काम करण्यात सोपं जातं ते. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होतो. आणि ते झालेले लाखो शेतकरी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपचे माझ्याकडे 900 ग्रुप आहे आणि या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांशी कनेक्ट असतो. आणि माझे लोक सकाळी उठल्याबरोबर मी रात्री व्हिडिओ अपलोड करतो, त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर त्यांना व्हिडिओ पाहता येतो की आता कसं नियोजन करता येईल शेती. आता विदेशी मॉडेलचा जो हे केला विषय घेतला, हो. आता इस्रायल असेल किंवा इतर देश असतील, हो. त्यांची शेती भारतापेक्षा प्रगत आहे. हो. त्याचा तुम्ही नेमका संदर्भ कसा घेता याच्यामध्ये? बघा, आता कसं आहे, जर तसा विचार करायचा गेला तर मी स्वतः शेतकरी आहे. आता आम्ही माझ्याकडे शेडनेटमध्ये मी शिमला मिरची करतो, कलर शिमला मिरची करतो. तर तसं जर विचार करायचा झाला की माझ्याकडे कलर शिमला मिरची असल्यामुळे हे जे बियाणं आम्ही वापरतो हे पूर्ण विदेशीच कंपन्या आहे. जसं युक्सेल असेल किंवा इंझाझाडेन असेल किंवा टोमॅटोचे बियाणे, आज जर विचार करायचा झाला तर ह्या बियाण्याच्या कंपन्या देखील बाहेरच्या आहेत. त्यामुळे आपल्या विद्यापीठाकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे की हवामान खात्याला जे असलेल्याच्या काही डॉपलर्स रडार आहे, आता काहीतरी 40च रडार आहे भारतात आणि भारतात आतापर्यंत 400 रडार्स पाहिजे, 400 रडार यंत्रणा पाहिजे. तर ती नसल्यामुळे कदाचित अंदाज हे चुकतात. आणि जे विद्यापीठांना जे संशोधन पाहिजे ते नसल्यामुळे आम्हाला बाहेरच्या देशाचे सर्व त्या ठिकाणी बियाणं आणि सगळे काही इन्स्ट्रुमेंट आम्हाला ते त्या ठिकाणी वापरावे लागतात. हवामानासाठी मॉडेल्स वापरले जातात त्याबद्दल काय सांगता येईल सविस्तर? हवामानाचे मॉडेल कसं असतात, आता हे जे मॉडेल आहे बाहेरचे, समजा मी ECMWF वापरतो, म्हणजे युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फॉरकास्ट. ह्या मॉडेलचे गुगल प्लेवरती किंवा गुगलवरती त्यांचे एक पेएबल असतात आणि ते आम्ही त्याला काय करतो, काही पैसे भरून तर ते पेएबल ते विकत घेतो. त्याच्यानंतर ते आम्हाला सेवा देतात. तसं BOM ची सेवा देखील त्यांना मेल केला की ते आपल्याला सेवा देतात. म्हणजे ते पेएबल चॅनल विकत घ्यावे लागतात ते चॅनल. आता कसं होतं, त्यांची ॲक्युरेसी कशी आहे की सॅटेलाइट अधिक प्रमाणात असल्यामुळे तर कुठे वातावरण तयार होणार, कुठे गारपीट होणार, त्याच्यानंतर चक्रीवादळ कोणत्या दिशेने येणार, हवेचे दाब किती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा ॲक्युरेसी असल्यामुळे आम्ही ते मॉडेल त्या ठिकाणी वापरतो. आणि हे मॉडेल वापरताना विविध मॉडेलचा अभ्यास करतो. म्हणजे 10 मॉडेल आहे भारतामध्ये विदेशी मॉडेल, जसं ECMWF आहे, GEM मॉडेल आहे, GFS मॉडेल आहे, आयकॉन मॉडेल आहे, असे BOM आहे. आणि यांच्या सेवा घेऊन प्लस इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या म्हणजे IIMT जसं पुण्याचं आपलं आहे त्याचा देखील आम्ही एक कुठं वीज पडणार किंवा गारपीट कुठे होणार एक प्रायमरी अंदाज तो देखील त्या हवामान खात्याचा आम्ही घेत असतो. हवामानाचा अंदाज देताना नेमकं कोणता अभ्यास तुम्ही बारकाईने करता? हे बघा, आता माझे जे पॅरामीटर्स आहे हवामान अंदाज देण्याचे, तर हवामान अंदाज देण्याचे पॅरामीटर्स हे वेगवेगळे. म्हणजे कसं असतं की मी एक शेतकरी प्लस विज्ञानाच्या मेट्रोलॉजीचा अभ्यास करून तो अंदाज देतो. त्यामुळं इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे काही पेज आम्ही फॉलो करतो. त्याच्यानंतर बाहेरचे जे काही 10 मॉडेल आहे, या 10 मॉडेलपैकी 4 मॉडेलचा अभ्यास करून तो देण्याचा प्रयत्न करतो. खाजगी हवामान संस्था जे काही स्कायमेट आहे
यांच्या पेजवरती जे काही अपडेट आले असतात ते त्याचा देखील अभ्यास करतो. असे विविध वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. मग ते मॉडेलवरती जाऊन किती हेप्टापास्कल हवेचा दाब आहे, अरबी समुद्रामध्ये किती आहे, बंगालच्या उपसागरात किती आहे आणि भारतीय भूमीवरती किती आहे. कारण हवेचा दाब असतो की अधिक दाबाकडून कमी दाबाकडे वारे नेहमी वाहत असतात. त्याच्यानुसार आम्हाला असे वेगवेगळे पॅरामीटर्स आहे माझे. हवेचा दाब, त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा, ढगांची स्थिती, ह्या सगळ्या गोष्टीवर अंदाज करून एक अभ्यास येतो आणि तो अभ्यास करून आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न करतो. पण तो मी 4 वर्षापासून बघतोय ते अंदाज अगदी अचूक येत आहे. त्यामुळे लाखो शेतकरी माझ्या संपर्कात त्या ठिकाणी आले आणि त्यांचा खूप त्या ठिकाणी फायदा होताना दिसतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही शेतकऱ्यांना आदेश देत आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, तर काही शेतकऱ्यांना आलेले संस्मरणीय अनुभव सांगा. बघा आता 4 वर्षापासून अंदाज देतो, परंतु जसं युट्यूब चॅनल चालू केला मी आता, सटाणा भागात काय झालं की मी अंदाज दिला की आजपासून 4 दिवसांनी आपल्याकडे जोरदार पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तर त्यावेळेस तो अंदाज साधारणपणे कुणीही दिलेला नव्हता त्या काळामध्ये. आणि माझ्या अंदाजावरती त्या सटाणा भागातल्या लोकांनी, तिकडे अर्ली द्राक्ष असतात, अर्ली हार्वेस्टिंग असते सटाणा भागामध्ये, तर त्या लोकांनी माझ्या अंदाजानुसार हार्वेस्टिंग केली. माझे एक मित्र आहे साहेबराव सोनवणे त्या सटाणा भागातले, तर त्यांनी माझ्या अंदाजानुसार 4 दिवसामध्ये 400 क्विंटल रान पूर्ण हार्वेस्टिंग केलं. मोठा व्यापारी पाहिला आणि कॅरेटमध्ये ते पूर्ण माल दिला. तो 10,000 रुपये क्विंटल त्यांनी माल दिलेला होता. आणि ज्या दिवशी हार्वेस्टिंग संपली त्या दिवशी इतका पाऊस झाला सायंकाळी, तर ते कुटुंब मला पूर्ण भेटायला घरी आलं. त्यांना इतका आनंद झाला, ते डोळ्यातून त्यांच्या आनंदाश्रू त्या ठिकाणी वाहत होते. म्हणजे असा हा कुठेतरी शेतकऱ्यांचा झालेला फायदा आहे. आणि असे लाखो उदाहरण आहेत देण्यासारखे, खूपच तसे उदाहरण आहेत. अजून काही आपल्याकडे टोमॅटो उत्पादक किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव? हो, कांदे उत्पादक बघा, आता माझ्या संपर्कामध्ये अनेक द्राक्षाचे एक्सपोर्टर जे लोक आहे ते देखील असतात आणि द्राक्षाचे शेतकरी देखील असतात. आणि कांद्याचे जे आहे व्यापारी, सर पिंपळगाव, लासलगाव सगळ्यात मोठं मार्केट, हे व्यापारी मला कॉल करतात की भाऊ पोझिशन कशी आहे. मग मी अचूक अंदाज दिल्यामुळे व्यापारी काय करतात की मार्केट पाडत नाही. आणि द्राक्ष देखील आज द्राक्ष इंडस्ट्री अशी झाली की बघा, पाऊस येणार असला तर द्राक्षाचे जे काही मार्केट एक्सपोर्टर थांबवतात, त्यामुळे मार्केट डाऊन करतात त्या ठिकाणी. पण मी एक शेतकरी असल्यामुळे योग्य असा शेती सल्ला त्या ठिकाणी एक्सपोर्टर लोकांना पण देतो. आणि द्राक्षाच्या घाई करू नका तुम्ही विक्रीला. जर पाऊस येणार असला तर तेच सांगतो. जर टुपटुप किंवा बारीक एक जर लाईट रेन होणार असेल तर तसं सांगतो की नुकसान होणार नाही, घाबरू नका. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी होतो. तुमच्याशी शेतकरी कशा प्रकारे विविध माध्यमातून संपर्क करू शकतात? माझ्याकडे बघा आता 900 व्हॉट्सअप ग्रुप आहे जिल्ह्यामधले आणि राज्यातले इतर. त्याच्यामुळे जर युट्यूबला माझा चॅनल आहे, युट्यूब चॅनल आहे दीपक जाधव हवामान अंदाज, शेती, अध्यात्म, आरोग्य आणि योगा. ह्या दीपक जाधव सर्च केल्यानंतर लगेच माझ्या चॅनलचे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी दिसतात. आणि शेतकरी त्यांच्या पद्धतीने दीपक जाधव कशा पद्धतीने जरी सर्च केलं, दीपक जाधव टाकल्यानंतर माझा चॅनल त्या ठिकाणी सर्च होतो आणि शेतकऱ्यांना डायरेक्टली माझ्याशी कनेक्शन त्या ठिकाणी साधता येतं. शेतकऱ्यांना संपर्कासाठी आपला संपर्क. माझे नाव दीपक जाधव, झोपूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. माझ्याशी संपर्क साधण्याकरता माझा मोबाईल नंबर आहे 94 22 32 21 38 आणि 93 73 19 34 31. आणि माझ्या व्हॉट्सअप टेक्स्ट मेसेजवरती देखील माझे नंबर दिलेले त्या ठिकाणी असतात. तुमचं नाव आणि गावाचं नाव? माझं नाव श्याम त्र्यंबक लोखंडे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. दीपक जाधव यांच्या हवामान अभ्यासाचा तुम्हाला कसा फायदा आहे? दीपक भाऊच्या मार्गदर्शनाखाली शेतीसाठी भरपूर फायदा होतो त्या हवामान अभ्यासामुळे. आणि भाऊंच्या मार्गदर्शनाने यंदा कांद्याचे उळे भरपूर गेले. सप्टेंबरमध्ये जेवढे द्राक्षे बाग छाटले होते तेवढे भरपूर नुकसानी झाल्यानंतर भाऊंनी तारखा दिल्यानंतर आम्ही बागा छाटल्या तर आमच्या बागा छान आहे. भाऊच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी आम्हाला फायदाच झाला. तुमचं नाव आणि गावाचं? मी निलेश रामचंद्र लोखंडे, राहणार लोखंडेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी एक शेतकरी आहे. माझ्याकडे 5 एकर द्राक्ष शेती आहे, 1 एकर तैवान पेरू आहे आणि कांदे पण असतात आमच्याकडे. 2 वर्षापासून आम्ही दीपक भाऊंच्या सहवासात आलेलो आहे आणि तेव्हापासून त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शेती करतोय. तर आम्हाला त्याचा खूप आमूलाग्र बदल पण जाणवला आहे आणि पूर्व नियोजन आम्हाला कामाचं करता येतं प्रत्येक गोष्टीचं. हवामानाचा आम्हाला अंदाज दिल्यामुळे दीपक भाऊंनी आम्ही प्रिव्हेंटिव्ह कामं करतो द्राक्ष शेतीमध्ये पण. का भाऊ
2 दिवसांनी पाऊस येणार आहे तर त्याच्या आधी काय स्प्रे केले पाहिजे, काय केले पाहिजे, हे पूर्व नियोजन असल्यामुळे आमच्याकडे नुकसानीचं प्रमाण 70% कमी झालेलं आहे. आता निसर्ग कमी जास्त होत राहतो त्यामुळे थोडंफार इकडं तिकडं होतं, पण आमचं 70-80% नुकसान तर कमीच होतंय दीपक भाऊंच्या आधारामुळे. आणि कांद्याचं म्हणाल तर कांद्याला आमचं काहीच नॉलेज नसताना दीपक भाऊंच्या मार्गदर्शनामुळे कांद्याच्या उड्यापासून तर कांदे काढणीपर्यंत मागच्या वर्षी पण फायदा झाला. आणि ह्या वर्षी पण त्यांच्या मार्गदर्शनामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस होता, ऑक्टोबर 20 तारखेपर्यंत पाऊस होता. तर त्यांनी सांगितलं की कांद्याचं उळं तुम्ही लेट टाका जेणेकरून तुमचं तोटे होणारच नाही. आणि कांद्याचं उळं ह्या वर्षी खूप रेकॉर्ड ब्रेक विकले गेलेलं होतं का परत मिळणार पण नाही. त्यामुळे त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे आमचा तो पण फायदा झाला. डबल उळं टाकायचं काम पडलं नाही, ते पैसे वाचले. आणि नंतर टाकल्यात त्याचा रोप पण सुंदर झालं, औषधं पण खूप त्यांच्या मार्गदर्शनामुळे, आणि खर्च पण वाचतो शेतीचा. त्यामुळे शेती आमची आता मागे लोक म्हणतात तोट्यात, पण भाऊंच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला असं वाटतं की शेती अशी केली तर तोट्यात नाही जाऊ शकत. निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा, तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये. माऊली मंगल कार्यालय, लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा. बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या. संपर्क करा. व्ही करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ. मोबाईल नंबर 9699312840, तसेच 9850892892, तसेच 7020748596. आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422-403. तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा.